वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. कशात सर्वजण मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदीच असेल. तर कालच्या व्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की ती चादर तिथेच आहे. कारण मी ना आता जेव्हा खाली बसते ना स्टडीला, त्यावेळेला मी चादर खाली घेऊन बसते. तर आता मी ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला पक्का स्टडी दाखवणार आहे. तर मला आज होमवर्क काय काय मी एका डायरीमध्ये लिहून घेते. ही आहे माझ्याकडे डायरी, माझ्या पप्पाने दिली होती मला ती. तर ही डायरी आहे माझ्याकडे. तर ह्या डायरीमध्ये मी सगळे लिहून घेते. तर गाईज तर हा आहे, तुम्हाला उलट्या साईडला असल्यामुळे काय कळणार नाही. तर सायन्स आम्हाला दोन क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते लिहायचं आहे. हिंदीचा काय होमवर्क नाही आहे. इंग्लिशचं पोयम लिहायचे आहे, त्याचं मिनिंग लिहायचं आहे. मराठीचं काही नाही. इंग्लिश परत आहे, इंग्लिशचा पिरियड होता. तर ग्रामरचं कंपोजिशन हा लेसन आहे, त्याची एक्सरसाइज सॉल्व करायचे. लायब्ररी पिरियड होता, काय झालं नाही लायब्ररी पिरियड. मॅथचं सेट 9.2 कंप्लीट करायचं आहे. तर ऑल होमवर्क इज डन माय. कारण मी पटापट सगळं करून घेतलं, कारण मला लर्निंगला बसायचं आहे. एक्झाम माझी 19पासून चालू होणार आहेत. त्यामुळे मम्मी आता असते खोलीत बसली ना की मम्मी जाईन मम्मीकडे आणि क्वेश्चन आन्सर्स माझे घ्यायला लावीन. कारण माझे लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि लर्निंग मला होतं लगेच लर्निंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे माझा. मेन म्हणजे माझा रायटिंगचा प्रॉब्लेम आहे. मी लर्निंग कितीसुद्धा करू शकतो, पण मी रायटिंगच्या वेळेला ना स्पेलिंग मिस्टेक्स खूप होतात. तर असू दे, एवढं काही नाही आहे. तर थोड्या वेळात मम्मी आता घेईल माझं हे सगळं. तो मी वर्कबुक माझी सॉल्व करत होते. हे बघा माझी म्हणजे सगळे लेसनचं अशी कोणतीच बुक नाही राहिली, लेसन असं राहिला नाही आहे. हे बघा सगळं सॉल्व केलेली आहे बुक. आत्ता मी आणि माझी फ्रेंड भाग्यश्री, तुम्हाला माहीतच असेल, आता मी दोघी मिळून म्हणजे मी व्हिडिओ कॉल केला होता तिला. फर्स्ट सगळं तिला म्हणजे मी आणि भाग्यश्री कसं करते, दोघी ना म्हणजे आन्सर्स लिहित असताना मग तिच्याकडे डायजेस्ट नाही आहे ना, मग माझ्याकडे असूनसुद्धा मी डायजेस्टमध्ये बघून लिहित नाही, कारण पप्पा खूप ओरडतात की डायजेस्टमधून नाही शोधून लिहायचे. तर जितके मला माहीत आहे तितके मी तिला आन्सर सांगून टाकते, जेवढे मला मिळतात तसे टेक्स्टबुकमधून. तर मग इतके सारे मला मिळालेले मग मी पण लिहित जाते आणि तसं तिला सांगत जाते. तर आता 1 2 आता 3 क्वेश्चन फक्त बाकी आहेत, तर ते करते. मग आपली बॅग पॅकिंग करून ठेवायचं सगळं त्या साईडला. मग स्कूल युनिफॉर्म ठेवायचा, परत रबर बँड आणि काय ठेवायला लागतं, कॉम ठेवायचा, पावडर ठेवायची, लिप बाम ठेवायचं, टिकली ठेवायची, गंधक ठेवायचा. इतकं सारं काय ठेवावं लागतं त्या साईडला. तर बॅग माझी इकडं आहे. त्या बॅगमध्ये आता मी पटकन पिरियड वाईज सगळे असे भरून घेते बॅग पटकन आणि त्या साईडला ठेवून येते. कारण सकाळी पप्पा मम्मी सगळे झोपले असतात तर डिस्टर्ब होतं ना सकाळी. त्यामुळे मी ना रात्रीच माझा जेव्हा होमवर्क होईल ना मी पटकन बॅग भरून ठेवते. तर मी मिररसमोर बसल्यामुळे माझं रिफ्लेक्शन इकडं दिसतंय बघा. तर बॅग भरून ठेवते आणि वॉटर बॉटल सकाळी भरते. एक साथ किती बोलले यार मी. तर हे पहिलं मी करते आणि मला माझा उद्या मॅथची एक टेस्ट आहे आमची, तर त्याचंसुद्धा करायचं आहे मला. आणि काय मॅथचं आहे. परत मला खूप काय लर्निंगसुद्धा करायचं आहे. उद्या माझा इंग्लिशचा आणि ग्रामरचा पेपर आहे. ग्रामरचं काय लर्निंग करावं लागत नाही, परंतु इंग्लिशचं ग्रामर खूप डिफिकल्ट असतं ना समजायला. म्हणजे प्रनाऊन, ॲडवर्ब, कंजक्शन, इंट्रोगेशन, सिमिली, ॲडवर्ब, तर इतकं सारखं काय असतं ना. आणि बघा आता तुम्ही मला सांगा, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब ह्या दोन्हीमध्ये मला कन्फ्यूज खूप होतं. तर कित्येकांना तर असं कन्फ्यूज होतच असेल. मला हिस्ट्रीचं सुद्धा लर्निंग करायचे आहेत. मी क्लासला जाते ना, तिथे सुद्धा लर्निंगचं माझे जास्त घेतात. सर काय म्हटले, काय लर्निंगचा काय प्रॉब्लेम नाही आहे तुझा, लर्निंग तुला होतं म्हणून. आणि इथं मी हसल्यावरती बघा, तर लर्निंग होतं सोड, पण लिहायचा प्रॉब्लेम आहे. मला लिहायला खूप बोर होतं यार. पहिल्यापासून मला हा प्रॉब्लेम आहे. मला लिहायला ना बिलकुल आवडत नाही, बिलकुल म्हणजे बिलकुल. तर माझं सगळं मग झालेलं आहे. पटकन ते 3 क्वेश्चन्स काय 2 क्वेश्चन्स राहिले आहेत ते फर्स्ट ऑफ ऑल करून घेते आणि मग बॅक करून जेवून पटकन झोपते. मी जेवले सुद्धा नाही आहे
आणि आता रात्रीचं मी एक्झॅक्टली टायमिंग सांगतेच. आता 9 वाजलेले आहेत. इतक्या वेळ झाला मी व्लॉग आत्ता बनवते कारण मला काल दाखवायचं होतं. काल मी उसगावमध्ये गेले होते ना थोडंसं. सॉरी मी चुकून दुसऱ्याच गावाचं नाव घेतलं. उसगाव मी बाहेर म्हणजे गेले होते वर इथे, तिथून सामान थोडं उसगावमधून थोडं सामान आणलं. तर तुम्ही सांगा उसगाव असेल का बरोबर का चुकीचं सांगते मी. तर त्या मी ह्या ठिकाणून आणलं. मला मॅगी आणायची होती ती मी आणली आणि केली सुद्धा. मी करणार म्हणजे त्याचा व्लॉग बनवणार होते मॅगी बनवतावी, पण काय झालं गॅसचा प्रॉब्लेम झाला, तो चालूच होत नव्हता. किती उशीर झाले. मग पप्पा आले, म्हणजे पप्पा आता थोड्या वेळ झाला आले होते. मग त्यांना पटकन त्यांनी लावून दिलं. मी मॅगी केली आणि आता मॅगी खाऊन मग अभ्यास सगळा झाला. मग आता हे सगळं ठेवते आणि मग जेवते आणि मग झोपते डायरेक्ट. दादासुद्धा आता येईलच. तर असा होता आजचा दिवस. आता झोपले ना किंवा सकाळ केवढ्यात 5 वाजता ते समजतच नाही यार. गेले मला झोप खूप येते. चलो हा व्लॉग इथेच थांबवते. सॉरी हा व्लॉग थोडासा छोटा होईल. आणि आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहेत. मी आता जे तुम्हाला बुक दाखवली ती कोणती होती, कोणत्या सब्जेक्ट होता. आणि नेक्स्ट मी विचारते की मी कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जे व्लॉग बघतात पूर्ण बघतात त्यांनी मला हे सांगायचंच आहे. मी वाचणार आहे कमेंट्स आणि मी एक व्हिडिओसुद्धा बनवणार आहे मम्मीसोबत की मी तुम्हाला एकदा मी सांगेन की आम्ही क्वेश्चन Q&Aचा व्लॉग बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही पाठवून द्या क्वेश्चन्स म्हणून. तर त्या व्लॉगमध्ये तुम्ही ढेर सारे किती पाहिजे तिथे क्वेश्चन्स पाठवा आणि त्याच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये Q&A आम्ही करणार आहे ना, त्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरे मी आणि मम्मी दोघे मिळून देणार आहे. तर ह्या व्लॉगमध्ये तुम्ही खूप 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 सारे क्वेश्चन्स पाठवा. खूप सारे जितके तुम्हाला पडले असतील तितके पाठवा आणि त्याचंच उत्तर आम्ही पुढच्या Q&A व्लॉग बनवणार आहे. मी आणि माझी मम्मी त्यावेळी तर तुम्ही पाठवा. मी आणि मम्मी Q&Aचा व्लॉग बनवेन. त्याच्यामध्ये मी देखते ना मी आणि मम्मी सगळे तुमच्या प्रश्नांचे उत्तरे देईन त्याच्यात. तर चलो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लव यू. बाय.